हेलोज वेलकम बॅक. आपण हे लेक्चर मस्तपैकी परत सुरू केलं आणि मला वाटतं हे थोडं जास्त लॉजिकल आहे जे आत्ता आपण बघतोय ते. कारण ज्यांना कोणाला थोडंसं मॅथमॅटिकल फॉर्म आवडत असेल किंवा ज्यांना कुणाला बेसिकली इकॉनॉमिक्स आधी आवडत नसेल त्यांच्यासाठी हे जास्त सोपं आहे बघायला की किती हे युजफुल आहे. डायग्राम किती छोटी आहे हे आपण ऑलरेडी बघितली होती आणि त्यातून आपण कसं त्यातून इमर्ज करतोय एक एक गोष्टी तुम्ही स्वतः फाइंड आउट करताय. फर्मचा रेव्हेन्यू म्हणजे फर्मचा इन्कम किती असेल, फर्मचं प्रॉफिट किती असेल हे. अँड दॅट्स व्हेरी नाईस. तुम्ही ऍक्च्युली प्रॅक्टिकली शोधून काढताय डायग्रामवरनं. दॅट्स रिअली अमेझिंग. तुम्ही ही डायग्राम होपफुली काढलेली असेल. तुम्हाला माझी स्क्रीन दिसते राईट ज्याच्यावर परफेक्ट कॉम्पिटिशन असं लिहिलंय. येस. आणि तुम्ही जॉईन होताय सगळे. व्हेरी गुड. आणि आपण बघायला सुरुवात करूया. ओके, विदाउट मेकिंग फर्दर अड्यू. याचा अर्थ असतो वेळ न घालवता. सो कुणाकुणाला जमलंय मला जरा सांगा टोटल कॉस्ट करायला. तुमचे हँड रेस करा. ज्यांना कुणाला जमलंय टोटल कॉस्ट बद्दल करणं तुमचे हँड रेस करा बरं. व्हेरी गुड. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू फॉर दोज ज्यांना टोटल कॉस्ट फाइंड आउट करणं शक्य झालंय. ओके, आणि त्याच रिअली गुड. तुम्ही स्वतःहून ट्राय करताय आणि हे खूप छान असतं. हळूहळू तुम्हाला असाच कॉन्फिडन्स मिळत जाईल. लेट्स सी. ज्यांना जमलं नाहीये त्यांच्यासाठी आपण परत करूया, काहीच हरकत नाहीये. यात काही असं वाटून घेण्यासारखं नाहीये बरं का की मला कसं जमलं नाही वगैरे. त्याच्यासाठीच तर मला इथे बसवलंय ना. ओके, सो आपल्याला हे कळलं होतं की जसा टोटल रेव्हेन्यूचा फॉर्म्युला असतो AR मल्टिप्लाइड बाय आउटपुट किंवा Q, तसाच टोटल कॉस्टचा पण फॉर्म्युला असतो. तो काय असतो मला सांगू शकाल? टोटल कॉस्ट इज इक्वल टू आउटपुट ॲव्हरेज कॉस्ट एव्हरेज कॉस्ट इंटू आउटपुट. करेक्ट, मल्टिप्लाइड बाय Q किंवा आउटपुट. बरोबर. मग आता मला सांगा पुन्हा ॲव्हरेज कॉस्ट आपल्याकडे आहे ना. किती आहे बघा ॲव्हरेज कॉस्ट मगाशी आपण फाइंड आउट केलेली. ही काढली होती ना आपण ॲव्हरेज कॉस्ट B2Q. बरोबर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो टोटल कॉस्ट इज इक्वल टू BQ. लिहून घेताय ना हे सगळं. BQ मल्टिप्लाइड बाय किती आहे बरं Q किती आपला आउटपुट क्वांटिटी किंवा इक्विलिब्रियम आउटपुट. OQ. करेक्ट, OQ. OQ. म्हणजे आता खूप सोपं झालेलं आहे आपल्यासाठी कारण आपल्याला नवीन एक रेक्टँगल मिळाला आहे लेंथ इंटू ब्रेड साठी. बरोबर. BQ मल्टिप्लाइड बाय OQ. सो आता आपल्याला OQ BQ AB, कारण हे आपण त्यांना फक्त जोडून टाकलंय. म्हणजेच आता आपण असं म्हणू शकतो का की आपला जो टोटल कॉस्टचा रेक्टँगल आहे तो कसा असणार आहे OABQ. बघा आहे का. काय केलं माहितीये का, OQ आणि BQ हे मिळाले ना की ते फक्त मागच्या ह्याला जोडून टाकलेत आपण वाय ऍक्सिसला. येतंय लक्षात. आणि मग तो ट्रायंगल फक्त कॅल्क्युलेट केलाय. सॉरी नॉट ट्रायंगल, रेक्टँगल. सो दॅट इज OABQ. इथपर्यंत लक्षात आलंय सगळ्यांच्या. येस मॅम. येस व्हेरी गुड. Yes, ma'am. आता जरा आपण रंगांची उधळणच करूया. आपल्याला हे कळलं होतं की टोटल कॉस्टचा जो ट्रायंगल होता तो कसा होता. हा असा काहीसा होता टोटल रेव्हेन्यूचा. बरोबर आहे ना. OPEQ. बरोबर. आणि टोटल कॉस्टचा कुठला आहे बरं ट्रायंगल सांगा मला. OABQ. करेक्ट, OABQ. म्हणजे रेड मध्ये असणारा टोटल कॉस्ट आहे, ग्रीन मध्ये असणारा टोटल रेव्हेन्यू आहे. मग मला सांगा मोठा कुठला आयत वाटतोय रे, मोठा कुठला रेक्टँगल वाटतोय. OPEQ. OPEQ म्हणजे तो रेव्हेन्यूचा रेक्टँगल आहे का. Yes, ma'am. आहे ना. Yes, म्हणजेच आपला रेव्हेन्यू मोठा आहे कॉस्ट पेक्षा. म्हणजे आपल्याला काय होईल, प्रॉफिट होईल की लॉस होईल. Profit. करेक्ट. मग प्रॉफिट साठी आपला फॉर्म्युला काय असणार आहे आपण ऑलरेडी वरती बघितलाय. TR टोटल रेव्हेन्यू मायनस TC टोटल कॉस्ट. total. बरोबर ना. म्हणजे सिम्पली आपल्याला काय करायचंय, एरिया OPEQ म्हणजे हा मोठा जो एरिया आहे ग्रीन वाला तो OPEQ मधून एरिया OABQ म्हणजे रेड वाला कॉस्टचा एरिया वजा करून टाकायचा आहे.
मग आता मला सांगा OPEQ मधून जर OABQ वजा केला तर मला हा जो त्यांनी शेड केलाय तोच रेक्टँगल मिळतो की नाही रे? बरोबर आहे Yes, ना, ma'am. हाच रेक्टँगल ma'am. मिळतो ना, जो Yes, गॅप आहे या ma'am. दोघांमधला. म्हणजेच माझा रेक्टँगल असा कुठला तरी बनतो का सांगा मला? APEB. Yes, ma'am. बरं का? म्हणजे Yes, माझा ma'am. प्रॉफिटचा एरिया किती Yes. झाला? Yes, ma'am. शेडेड एरिया APEB. APEB. येतंय लक्षात नक्की तुम्हाला कसं काढलं ते आपण? Yes, ma'am. व्हेरी गुड. Yes, ma'am. Ma'am. सो आता आपल्याला असं म्हणता येईल की आपण फर्मला किती प्रॉफिट मिळेल हे आपण शोधून काढलंय. तुमच्या लक्षात येत आहे का? भारी कन्सेप्ट आहे ही. आतापर्यंत तुम्हाला हे कधी करायला मिळालं नव्हतं की तुम्ही एका फर्मसाठी नक्की फर्मला किती प्रॉफिट मिळेल, फर्मने किती प्रोड्यूस केलं पाहिजे, फर्मची प्राइस म्हणजे त्या प्रोड्यूसची प्राइस किती असली पाहिजे, असं वगैरे कधी शोधून काढलं नव्हतं. आणि आता ते तुम्हाला शोधून काढायची संधी मिळतेय. असा विचार करा, ऍक्च्युअल जॉबमध्ये पण कितीतरी इंडस्ट्रियल कॉस्ट अकाउंटंट असतात किंवा खूपदा CA असतात किंवा इतर अकाउंटंट्स असतात किंवा वेगवेगळे ऑफिसर्स असतात ज्यांना हेच काम करायचं असतं आणि त्याचा बेस इथूनच निघतो. इट्स नाईस राईट? जे आपल्याला बेसिक, डेफिनेटली इतके सोपे प्रॉब्लेम नसतात, पण ऍटलिस्ट आपल्याला त्यातला थोडासा तरी जिस्ट मिळाला की नाही? हे सोपं वाटतंय का आता तुम्हाला बघितल्यावरती, निदान इतकं लिहिल्यावरती? Yes, ma'am. Yes, ma'am. येस, व्हेरी गुड. सो आता बघा त्यांनी काय लिहिलंय. हिअर ॲव्हरेज रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन ॲव्हरेज कॉस्ट. सो या प्रकारच्या गोष्टीमध्ये आपण बघू शकतो की ॲव्हरेज रेव्हेन्यू हा ॲव्हरेज कॉस्ट पेक्षा मोठा आहे. आपण ऑलरेडी बघितलं, कारण ई पॉइंटला ॲव्हरेज कॉस्ट कर्व खाली आहे, ॲव्हरेज रेव्हेन्यू कर्व वर आहे, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की द फर्म गेट्स सुपर नॉर्मल प्रॉफिट. हे आठवतंय तुम्हाला आपण बघितल्याचं? सुपर नॉर्मल प्रॉफिटला दुसरं काय नाव आहे? abnormal profit. Abnormal profit. येस. आणि Abnormal ॲबनॉर्मल प्रॉफिट कधी होतो रे? आठवा. मी काहीतरी ॲव्हरेज बद्दल काहीतरी बोलले होते. Average cost. Average revenue is greater than average cost. Average revenue. ग्रेट. किती मस्त, झकासच. म्हणजे ॲव्हरेज रेव्हेन्यू हा ॲव्हरेज कॉस्ट पेक्षा मोठा असल्यामुळे आपल्याला इथे सुपर नॉर्मल प्रॉफिट मिळणार आहे फर्मला. दस फर्म इन द फिगर 1.10 विल अर्न सुपर नॉर्मल प्रॉफिट विच इज APEB. येत आहे लक्षात? आपलं हे ए सेक्शन, मला माहिती आहे आपण खूप वेळ घेऊन ए सेक्शन बघितलंय, पण मला वाटतं की एकदा जर हे बेसिस तुम्हाला कळले तर पुढचे लेसन्स तुमच्यासाठी एकदम झाडकी पत्ती असतील. तुम्हाला आत्ताचा हे ए पार्ट कळलाय का सुपर नॉर्मल प्रॉफिटचा? Yes, ma'am. पुढे जायचं? ओके. Yes, So, ma'am. प्रॉफिट बद्दल बघूया. बी नॉर्मल प्रॉफिट. द फर्म ॲट इक्विलिब्रियम विल मेक नॉर्मल प्रॉफिट इफ ॲट इक्विलिब्रियम पॉइंट ॲव्हरेज रेव्हेन्यू इज इक्वल टू ॲव्हरेज कॉस्ट. बघा, नॉर्मल प्रॉफिटची कंडिशन तुमच्या समोर सांगते. सुपर नॉर्मल प्रॉफिटसाठी आपल्याला हे कळलं होतं, जर समजा ॲव्हरेज रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन ॲव्हरेज कॉस्ट. मी पुन्हा एकदा तुमच्या समोर थोडीशी चित्र काढतेय, कारण मला वाटतं चित्र इज बेटर. सो सुपर नॉर्मल प्रॉफिट SNP कधी होतो आपल्याला सांगा? जेव्हा AR Average revenue is greater than average cost. व्हेरी गुड. मला माहितीये मी परत रिपीट करायला सांगते तुम्हाला, पण त्याचा अर्थ असा नाहीये की मला लक्षात नाहीये या गोष्टी, पण तुमच्या लक्षात येत का हे आपण बघतोय, आणि माझ्या पण लक्षात येत का? सो ॲव्हरेज रेव्हेन्यू इज ग्रेटर दॅन ॲव्हरेज कॉस्ट. पण नॉर्मल प्रॉफिटसाठी NP साठी कंडिशन काय आहे सांगू शकाल तुम्ही? आत्ता मी वाचली ती. NP कधी होईल? Average Average revenue equals to average cost. व्हेरी गुड. ॲव्हरेज रेव्हेन्यू इक्वल टू ॲव्हरेज कॉस्ट. या कंडिशन्स लिहून घ्या बरं तुमच्याकडे, म्हणजे पटकन लक्षात राहायला या छोट्या छोट्या गोष्टी खूप उपयोगी पडतात. ॲव्हरेज रेव्हेन्यू विल बी इक्वल टू ॲव्हरेज कॉस्ट when the firm will earn normal profit. That is AC curve is tangent to AR is equal to MR curve. हे थोडंसं वेगळं आहे. म्हणजे AC curve हा जेव्हा AR इक्वल टू MR कर्व ला टँजंट असेल तेव्हा. तुमच्यासाठी लगेचचं उदाहरण दाखवते पुढच्या ह्याच्यात जी आपली डायग्राम येते.
बघा हा एसी कर्व बशी सारखा दिसतोय तुम्हाला उजव्या बाजूला वरती, बशी सारखा यू शेप्ड एसी कर्व. तो फक्त ई पॉइंट मध्ये मिळतोय बघा AR इक्वल टू MR ला. म्हणजेच आपण म्हणू शकतो की ई पॉइंट हा टँजन्शियल पॉइंट आहे. म्हणजे एसी कर्व हा AR इक्वल टू MR कर्वला ई पॉइंट मध्ये टँजंट सारखा आहे. येतंय लक्षात तुमच्या? म्हणून असं म्हटलंय द एसी कर्व इज टँजंट टू AR इक्वल टू MR कर्व. सो नॉर्मल प्रॉफिट आपल्याला तेव्हाच होईल जेव्हा AR इज इक्वल टू AC असेल. आणि AR इज इक्वल टू AC केव्हा असेल? जेव्हा एसीचा कर्व हा AR इक्वल टू MR म्हणजे जो आडवी लाईन असते की नाही, त्या आडव्या लाईनला टँजंट असेल. लक्षात येते हा फॅक्टर तुमचा? Yes, ma'am. ओके. सो इन द फिगर 1.11 म्हणजे पुढची फिगर, द फर्म इज इन इक्विलिब्रियम वेअर MR इक्वल टू MC ऍट पॉइंट E. दाखवणार आहे मी तुम्हाला ते. विथ OQ ॲज इक्विलिब्रियम आउटपुट, OP द प्राइस, ऍव्हरेज रेव्हेन्यू EQ आणि ऍव्हरेज कॉस्ट EQ. जाऊया तिकडे. ओके, लेट मी जस्ट रब इट. हे तुम्ही लिहून घेतलंय? Yes, ma'am. Yes, Good. ma'am. सो आता ही डायग्राम पण काढून घ्या पटाक्कन. बघा बरं का, एक्स ऍक्सिस वरती ऍक्च्युली मी तुम्हाला सांगते की ही फिगर 1.11 काढा, खालची काढा असं म्हटलं नाहीये आता. ओके, सो फिगर 1.11 एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे, वाय ऍक्सिस वर प्राइस, रेव्हेन्यू, कॉस्ट आहे. मगाच सारखंच आहे, कारण आपल्या परफेक्ट कॉम्पिटिशन मध्ये प्राइजेस सेम असतात आणि प्राइस इज इक्वल टू ऍव्हरेज रेव्हेन्यू म्हणजे AR इज इक्वल टू MR, आणि म्हणून आपल्याला एकच कर्व मिळतो AR इक्वल टू MR प्राइसचा. येत आहे लक्षात? जर समजा तुम्ही बघितलं तर हा जो प्राइसचा कर्व आहे तो आपल्याला हॉरिझॉन्टल म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल दिसतोय, AR इक्वल टू MR आहे. आपली जी MC आहे, MC आपल्याला कट करते खालून. मार्जिनल कॉस्ट ही AR कर्वला म्हणजेच MR कर्वला म्हणजे मार्जिनल रेव्हेन्यूला खालून कट करते. कुठच्या पॉइंटला कट करते सांगू शकाल तुम्ही? E point. ई पॉइंटला. E आणि point. हा जो E AC point. म्हणजे ऍव्हरेज कॉस्टचा कर्व आहे तोच ई पॉइंटला करेक्ट टँजन्शियल आहे. म्हणजे ई पॉइंट मध्येच तो MR कर्वला पण छेदतोय. म्हणजे आपण असं म्हणू शकतो हे तिन्ही कर्व एकाच पॉइंट मध्ये एकमेकांना इंटरसेक्ट करतायत, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की AC इज इक्वल टू AR, MC इज इक्वल टू MR. बघा, या कंडिशन मध्ये हे लिहून घेतलं तरी चालेल. AC म्हणजे ऍव्हरेज कॉस्ट ही इक्वल टू MR आहे, सॉरी ही इक्वल टू AR. AR आहे. सी, व्हेरी कन्फ्युजिंग समटाइम्स. इज इक्वल टू AR आहे. त्याच्यानंतर MC ही इक्वल टू MR आहे. या पॉइंटला, ई पॉइंटला, म्हणजेच आपण म्हणू शकतो की फर्मला नॉर्मल प्रॉफिट होईल. त्यामुळे फर्मला नॉर्मल प्रॉफिट होणार आहे आणि इक्विलिब्रियम पॉइंट असणार आहे ई. लक्षात आयो? समझे क्या? Yes. Yes, ma'am. व्हेरी गुड. Yes, ma'am. सो बघूया आता टोटल रेव्हेन्यू. काय फॉर्म्युला असतो सांगा मला टोटल रेव्हेन्यूचा? Average revenue multiply Average quantity. revenue to quantity. येस, करेक्ट. ऍव्हरेज रेव्हेन्यू मल्टिप्लाइड बाय आउटपुट. मग फर्म कडे बघून सांगा मला ऍव्हरेज रेव्हेन्यू किती आहे फर्मचा? EQ. EQ. करेक्ट, EQ. नुसतं त्या लिहिलेल्या गोष्टींकडे बघू नका हा. ऍव्हरेज रेव्हेन्यू काढण्यासाठी आपण ऍव्हरेज रेव्हेन्यूच्या कर्व वरून खाली एक्स ऍक्सिसला जोडतो. सो ऍव्हरेज रेव्हेन्यू आपण खाली बघणार. सो दॅट इज EQ. म्हणून आपण ऍव्हरेज रेव्हेन्यूला EQ म्हटलं. आउटपुट किती आहे फर्मचं? EP.
OQ. ओ क्यू OQ. करेक्ट. कारण आपण आउटपुट बघताना एक्स ऍक्सिस वर बघतो, बरोबर की नाही? सो ओ क्यू. मग आता मला सांगा आपला एरिया कसा होईल, कुठला रेक्टँगल तयार होतोय? OPEQ. करेक्ट. OPEQ. व्हेरी गुड. सो आता तुम्हाला टोटल रेव्हेन्यू काढता आला तुमचा नक्की? Yes, ma'am. तशीच टोटल कॉस्ट काढून दाखवा आणि मला सांगा किती येतोय. टोटल कॉस्टचा फॉर्म्युला काय असतो? ऍव्हरेज कॉस्ट AC Average मल्टिप्लाइड बाय cost आउटपुट, बरोबर ना? output. मग AC किती आहे सांगा मला. AC कर्व कुठल्या पॉइंट वरती आहे? EQ पॉइंट वर. करेक्ट. ई E. पॉइंट वर. point वर. पॉइंट एकच असतो, ई पॉइंट वर. येस. सो ई पॉइंटला आपण पुन्हा खाली नेऊन जोडणार, बरोबर ना? सो मी हे खाली नेऊन जोडलं क्यू पॉइंट पर्यंत, म्हणजे EQ हा झाला पुन्हा माझा एव्हरेज कॉस्ट. आपल्याला माहिती आहे ऑलरेडी इक्विलिब्रियम क्वांटिटी किती आहे? OQ. OQ. म्हणजे आता मला काय करायला लागणार? OQ. EQ मल्टिप्लाइड बाय OQ. सिम्पली सेइंग आपल्याला पुन्हा एकदा हाच रेक्टँगल दिसेल, बरोबर? OPEQ. Yes, ma'am. करेक्ट. म्हणजे OPEQ. मग आता मला सांगा टोटल प्रॉफिट काढण्यासाठी माझा फॉर्म्युला काय असतो रे? प्रॉफिट इज इक्वल टू Total revenue minus total cost. Revenue minus total cost. व्हेरी गुड. सो टोटल रेव्हेन्यू मायनस टोटल कॉस्ट असा माझा फॉर्म्युला असतो. आता मला सांगा मग TR हा OPEQ आहे, TC हा पण OPEQ आहे, बरोबर? सो दोन्ही रेक्टँगल सेमच आहेत का रे? Yes, ma'am. बरोबर आहे Yes, ना? ma'am. Yes, ma'am. आणि त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की टोटल रेव्हेन्यू इज इक्वल टू टोटल कॉस्ट. म्हणजे खरं तर इथेच आपल्याला कळायला पाहिजे होतं की AC इज इक्वल टू AR आहे, म्हणजेच TC इक्वल टू TR असणार आहे. पण तरी टोटल रेव्हेन्यू हा टोटल कॉस्ट एवढा आहे, म्हणजेच आपण म्हणू शकतो की फर्म नॉर्मल प्रॉफिट मिळवेल. म्हणजे झिरो प्रॉफिट नसतो, तो नॉर्मल प्रॉफिट म्हणतात त्याला. काय म्हणतात? नॉर्मल प्रॉफिट. Normal profit. सो जेव्हा Normal profit. म्हणजेच नॉर्मल प्रॉफिट साठी आपली काय कंडिशन आहे? AC इज इक्वल टू AR असतील किंवा TC इज इक्वल टू TR असतील. AC इक्वल टू AR असं जर असेल तर आपल्या फर्मला कुठला प्रॉफिट होतो? Normal profit. Normal profit. करेक्ट. सो तुमच्या लक्षात येत आहे नॉर्मल प्रॉफिट म्हणजे सोप्या भाषेत आपल्याला नो प्रॉफिट होणं असं आपण म्हणू शकतो. पण अशी गंमत असते की जर फर्मला नॉर्मल प्रॉफिट होत असेल तरी सुद्धा फर्म जिवंत राहू शकते. सो नॉर्मल प्रॉफिट किंवा सुपर नॉर्मल प्रॉफिट या दोन्ही कंडिशन्स मध्ये फर्म सर्व्हाइव्ह करते, एक्सेप्ट जेव्हा फर्मला लॉस व्हायला लागतो तेव्हा फर्म हळूहळू सर्व्हायवल बंद करू शकते किंवा बंद करण्याची भीती असते. ओके. सो मला सांगा आतापर्यंत आपण 2 प्रकार बघितले, सुपर नॉर्मल प्रॉफिट आणि नॉर्मल प्रॉफिट. आता आपण तिसरा बघायला जाणार आहोत, पण त्याच्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचा 2 मिनिटाचा ब्रेक हवाय का रे? जर समजा तुम्हाला ब्रेक हवा असेल तर मी तुम्हाला अटेंडन्स शीट देते आणि मग आपण लॉस बघूया. ओके. लॉस बघूया इन द सेन्स म्हणजे ते पण कम होऊन जाईल आणि आपोआपच तुम्हाला पण 2 मिनिटाचा ब्रेक मिळेल. सो मी तुमच्या चॅट बॉक्स वरती अटेंडन्स शीट टाकली. मिळाली का सगळ्यांना? बघा. व्हेरी गुड. आपापल्या मित्रमैत्रिणींची इतकी पण प्रेमाने काळजी घेऊ नका की ते नसताना अटेंडन्स लागणार नाही. मला नंबर दिसतायत
तुम्ही किती लोक आहात ते. हम्म. मी नंतर असेही ते कट करून टाकते जेव्हा फायनल अटेंडन्स लावायची असते महिन्याची तेव्हा. सो तुम्ही आलात परत असं म्हणू मी. Yes, ma'am. ओके, ही डायग्राम काढायला घ्या. राईट कॉर्नर बॉटम फिगर 1.12. मी सांगते डायग्राम मध्ये काय काय येते तोपर्यंत. एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी आहे, वाय ऍक्सिस वर प्राइस, रेव्हेन्यू, कॉस्ट आहे. हे आपण ऑलरेडी बघितलंय प्रत्येक डायग्राम मध्ये तिन्ही. नेहमी असं लक्षात ठेवा की आपली जी डायग्राम असते त्यात कॉमन एलिमेंट काय हे लक्षात ठेवा, आपोआप डायग्राम लक्षात राहतात. एक्स ऍक्सिस वर क्वांटिटी, वाय ऍक्सिस वर प्राइस, रेव्हेन्यू, कॉस्ट. आता इथे सुद्धा प्राइस इज इक्वल टू AR इक्वल टू MR कर्व आहे. परफेक्ट कॉम्पिटिशनच्या प्रत्येक ग्राफवर हा असतोच. प्राइस इक्वल टू AR इक्वल टू MR वाला कर्व. पॉइंट E हाच इक्विलिब्रियमचा पॉइंट असणार आहे, कारण MC म्हणजे मार्जिनल कॉस्ट ही MR कर्वला खालून इंटरसेक्ट करते E पॉइंट वरती, ज्या पॉइंट वरती MR इक्वल टू MC आहे आणि दुसरी सफिशियंट कंडिशन पण फुलफिल होते. MC कर्व इज इंटरसेक्टिंग MR कर्व और कटिंग MR कर्व फ्रॉम द बिलो. आता इथे काय झालंय, ऍव्हरेज कॉस्ट कर्व हा ऍव्हरेज रेव्हेन्यू कर्वच्या वरती आहे, जो B पॉइंट वरती दिसतोय आपल्याला. येत आहे लक्षात नक्की मी काय म्हटलं? ऍव्हरेज कॉस्ट कर्व हा B पॉइंटच्या वरती आहे, वेअरॅज ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व हा E पॉइंटच्या खालती आहे आणि तो आपल्याला दिसतोय. सगळेच्या सगळे यू शेप्ड मधले कर्व आहेत. तुम्ही डायग्राम काढली असेल तर बघायला सुरुवात करायची. ओके. Yes, ma'am. Firms obviously Yes, do not enjoy producing at a loss and desperately hope. बघा, फर्म्स कधी, आता आपण लॉसचे एलिमेंट बघतोय. सो फर्म्सना असं कधीही वाटत नाही की आपल्याला लॉस व्हावा, आणि दे डेस्परेटली होप दॅट मार्केट प्राइस इम्प्रूव्ह सो दॅट प्रॉफिट्स आर पॉसिबल. सो ते नेहमी असाच होप करत राहतात की मार्केटमधल्या प्राइस इम्प्रूव्ह झाल्या पाहिजेत, सो दॅट त्यांना प्रॉफिट मिळेल. आपण परफेक्ट कॉम्पिटिशन बघतोय. जर समजा आपण इतर कुठल्या प्रकारची कॉम्पिटिशन, मोनोपॉली, ऑलिगोपॉली किंवा मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशन बघत असतो, तर स्वतः फर्मच चेंज करून टाकतात प्राइस, कारण त्या प्राइस सेटलर असतात. मात्र इकडे प्राइस सेटलर नाही आहेत. सेलर्स आणि बायर्स हे प्राइस टेकर आहेत. त्यांना मार्केटमध्ये प्राइस डिमांड आणि सप्लायच्या फोर्समुळे जी तयार होते तीच ऍक्सेप्ट करायला लागते. त्यामुळे ते नेहमी होप करत असतात की प्राइस हायर सेट व्हावी, सेलर्स, सो दॅट त्यांना जास्त प्रॉफिट मिळेल आणि त्यांचं सर्व्हायवल पॉसिबल होईल. However, if firms are incurring losses, so जर समजा फर्म्सला लॉस होत असेल, they must decide whether it is economically rational to operate at all. म्हणजे अशा वेळी त्यांना खडतर अशा प्रकारचा डिसिजन घ्यायला लागतो की आपण ऑपरेट केलं पाहिजे मार्केटमध्ये की एक्झिट घेतली पाहिजे. दॅट मीन्स आपण कंपनी बंद केली पाहिजे का. आणि अशा वेळी हा फर्मचा डिसिजन अकाउंट्स वरती, फायनान्शियल डिपार्टमेंट वरती किंवा आपल्यासारख्याच कॉमर्स स्टुडंट्स जे पुढे जाऊन जॉबला लागलेले असतात त्यांच्यावर अवलंबून असतो की ही फर्म, ही ब्रँच, ही छोटी फ्रँचायझी बंद करायची का नाही. आणि अशा वेळी आपल्याला या सगळ्याचं ज्ञान असणं खूप गरजेचं असतं. The decision to shut down or produce zero in the short run is sometimes the optimal strategy. So जास्तीत जास्त होणारे लॉस कमी करण्यासाठी, फर्मचं नुकसान टाळण्यासाठी आपलं फर्म शटडाऊन करणं, बंद करून टाकणं किंवा कमीत कमी प्रोड्यूस करणं, झिरो प्रोड्यूस करणं, नील प्रोड्यूस करणं म्हणजे प्रोडक्शन बंद करून टाकणं शॉर्ट रन मध्ये छोट्या पिरियडसाठी ही ऑप्टिमल स्ट्रॅटेजी म्हणजे सगळ्यात उत्तम स्ट्रॅटेजी असते. तुम्हाला एक मी गोष्ट सांगते हा, की अशा प्रकारच्या लोकांना किती खडतर डिसिजन घ्यायला लागतात त्याची. खूप जुनी गोष्ट आहे, जेव्हा सखाराम बापू नावाचे एक दिवाण, म्हणजे थोडक्यात आत्ताच्या काळातले सेक्रेटरी किंवा अकाउंटंट असं आपण म्हणू शकतो त्यांना. ओके, सो अकाउंटंट असणारे किंवा त्यांचे ऍडवायझर असणारे, कुणाचे पेशवे जे होते ना पुण्यात जनरली, ज्यांचं शनिवार वाड्याबद्दल आपण नेहमी ऐकतो ते, सो त्या पेशव्यांचे जे अकाउंटंट कम सचिव कम ऍडवायझर असे सगळे होते, सखाराम बापू म्हणून अतिशय हुशार माणूस. तर त्यांना शिक्षा केलेली होती त्यांनी जे काही चुकीच्या गोष्टी केल्याबद्दल. पण तरीही ते इतके हुशार होते की त्यांना त्यासाठी असं विचारलेलं होतं
की पेशव्यांनी स्वतः की अशी अशी गोष्ट आहे, तुम्ही इतक्या गोष्टी वाईट केल्यात, पेशव्यांसाठी एवढे त्रासदायक ठरलात तुम्ही, तर आता मी ह्याच्या पुढे काय स्ट्रॅटेजी वापरावी की मला पुढे त्रास होणार नाही. बघा बरं का, ज्या माणसाकडून त्रास झालाय त्याच माणसाला पेशव्यांनी विचारलं की आता अशी कशी स्ट्रॅटेजी वापरावी की स्वराज्यावरचं तुम्ही निर्माण केलेलं संकट टाळता येईल. इतकी हुशारी आहे माणसाकडे आणि पेशव्यांकडे पण. तर त्यांनी काय सांगितलं उत्तर तुम्हाला माहिती ही गोष्ट? कुणाला माहितीये त्यांनी काय उत्तर सांगितलं असेल ते? एनिबडी? मी नो सांगते. मॅम. No, ma'am. मी सांगते त्यांनी काय उत्तर सांगितलं. त्यांनी सांगितलं, तुम्हाला पहिली गोष्ट अशी करायला लागेल, की मला तात्काळ बडतर्फ करायला लागेल. म्हणजे तात्काळ काढून टाकावं लागेल. यू नीड टू रिमूव्ह मी फ्रॉम द प्लेस, यू नीड टू फायर मी. तरच पेशवाईवरचं हे मोठं संकट टळेल. जोपर्यंत तुम्ही मला शिक्षा करून इथून काढून टाकत नाही, तोपर्यंत पेशवाईवरचं संकट टळणार नाही. पण मला सांगा, हा डिसिजन देण्यासाठी, ही ऑप्टिमल स्ट्रॅटेजी सांगण्यासाठी त्यांना स्वतःचा लॉस होणार होता की नाही सखाराम बापूंना? पण त्यांची बुद्धी इतकी तीव्र होती की त्यांना ऑप्टिमल डिसिजन घ्यायचा होता. आणि तसंच कधी कधी कठीण काळात एखाद्या फर्मला, एखाद्या इकॉनॉमीच्या डिसिजनमध्ये, एखाद्या इंडस्ट्रीला असे डिसिजन घ्यायला लागतात की फर्म बंद करायची का, फर्म चालू ठेवायची का, फर्मचं प्रोडक्शन आत्ताच्या काळासाठी बंद करायचं का, कुणाला फायर करायचं का. तुमच्या लक्षात येत आहे नक्की? सो आता या आपल्या उजव्या बाजूच्या फिगरमध्ये फर्म इक्विलिब्रियम मध्ये पॉइंट ई वरती, कारण तिथे MR इक्वल टू MC आहे, आणि जो ई म्हणजे ई पॉइंट आहे तो आपल्याला मिळालाय कारण MC ही MR कर्वला खालून इंटरसेक्ट करते. ओके, मग मला तुम्ही सांगू शकता की त्याचं इक्विलिब्रियम लेवल ऑफ आउटपुट काय आहे? काय आहे इक्विलिब्रियम लेवल ऑफ आउटपुट? EQ. OQ. करेक्ट, OQ. OQ. क्यू. नेहमी लक्षात ठेवा, कुणीतरी EQ नेहमी म्हणतंय, आपल्याला वरून खाली नाही मोजायचंय, आउटपुट मोजताना नेहमी एक्स ऍक्सिस वर मोजायचंय. सो OQ हे आपलं आउटपुट झालंय इक्विलिब्रियम लेव्हलचं. ओके, OP इज द प्राइस. तुम्ही बघू शकता OP ही आउटपुट प्राइस आहे, कारण E हा पॉइंट आपण मागे नेऊन जोडल्यावरती P हा पॉइंट मिळतोय. सो OP ही आपली इक्विलिब्रियम प्राइस आहे. आता तुम्ही मला तशी सांगू शकता गोष्ट की ऍव्हरेज कॉस्ट किती आहे? BQ. BQ. करेक्ट, BQ, ऍव्हरेज कॉस्ट ही आपली BQ आहे. कारण कशावरून? तर ऍव्हरेज कॉस्ट हा जो कर्व दिसतोय ना, हा कर्व, या कर्वचा पॉइंट आपल्याला मिळालाय B, जो ईच्या स्ट्रेट रेषेत वरती आहे. बरोबर? मला पेन चेंज करू द्या म्हणजे आणखीन सोपं जाईल दाखवणं. सो हा करेक्ट स्ट्रेट रेषेत B च्या वरती आहे. म्हणजे आपण त्या पॉइंटला खाली नेऊन जोडलं तर आपल्याला कुठला पॉइंट मिळतो? BQ. इथपर्यंत लक्षात आलं का नक्की? Yes, ma'am. करेक्ट. मला आता ऍव्हरेज रेव्हेन्यू किती आहे ते सांगा. ऍव्हरेज रेव्हेन्यूचा कर्व वरती कोणता पॉइंट आहे जो तुम्हाला दिसू शकतो सांगा मला. ई. करेक्ट, E. ई हा पॉइंट आहे ऍव्हरेज E. रेव्हेन्यू कर्ववर. तो जर मी खाली नेऊन जोडला तर मला काय मिळतं? क्यू. EQ. म्हणजे माझा ऍव्हरेज EQ. रेव्हेन्यू किती असला पाहिजे? व्हेरी गुड, EQ हा असला EQ. पाहिजे. म्हणजे मग आता मला मिळालं मला जे हवं ते. ऍव्हरेज कॉस्ट मिळाली, ऍव्हरेज रेव्हेन्यू मिळाला, आणि ऍव्हरेज ऑप्टिमल किंवा इक्विलिब्रियम आउटपुट पण मिळालं. बरोबर आहे ना? मग मी आता असं म्हणू शकते का की मला जर काढायचं असेल तर टोटल कॉस्ट पुन्हा एकदा आपण सेम काढू शकतो. लॉस काढायचा आहे, म्हणजे लॉस साठी फॉर्म्युला काय असणार आहे? बघा बरं, खाली दाखवलाय फॉर्म्युला आणि तुम्हालाही लक्षात येऊ शकतो. प्रॉफिट साठी फॉर्म्युला आहे Total Total cost cost, total minus revenue. total revenue. करेक्ट. Total cost minus total revenue. जर प्रॉफिट असता तर रेव्हेन्यू मधनं कॉस्ट वजा केली, मोठ्या एलिमेंट मधनं छोटं एलिमेंट वजा केलं. तर लॉस असताना कॉस्ट मोठी आहे म्हणून टोटल कॉस्ट मधून टोटल रेव्हेन्यू वजा करायचा आहे. मग आता टोटल कॉस्ट काढा आधी. टोटल कॉस्टचा फॉर्म्युला काय आहे? Average cost multiply output. Average cost multiplied by output. करेक्ट.
मग ॲव्हरेज कॉस्ट मल्टिप्लाइड बाय आउटपुट. सो ॲव्हरेज कॉस्ट आपली किती आहे? BQ मल्टिप्लाइड बाय आउटपुट आहे OQ. PQ. सो BQ मल्टिप्लाइड बाय OQ म्हणजे माझा ट्रायंगल असा काहीतरी हा असा होतो. जस्ट अ मिनिट. येस. सो BQ मल्टिप्लाइड बाय OQ म्हणजे माझा तो रेक्टँगल कसा झालाय? माझे ॲव्हरेज कॉस्ट मला म्हणायला लागेल. OABQ. करेक्ट. OABQ. OABQ टोटल सॉरी ॲव्हरेज कॉस्ट कशी काढली ते कळलं तुम्हाला नक्की? सॉरी टोटल कॉस्ट. Yes. Yes, Hmm? ma'am. मग आता मला तशीच टोटल रेव्हेन्यू Yes, काढून ma'am. दाखवा. मी पेज नाही सरकवत आहे. टोटल रेव्हेन्यू काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे ॲव्हरेज रेव्हेन्यू. ओके. ॲव्हरेज रेव्हेन्यू मल्टिप्लाइड बाय क्वांटिटी. मग मला सांगा ॲव्हरेज रेव्हेन्यू किती आहे? EQ. 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 करेक्ट. EQ. आणि हे किती आहे? क्वांटिटी इक्विलिब्रियम क्वांटिटी OQ. 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 तुम्ही हे सगळं लिहून घेताय ना सोन्यानो? म्हणजे ते तुम्हाला उपयोगी पडणार आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. सो आता मग मला सांगा एरिया कसा येईल टोटल रेव्हेन्यूचा? OPEQ. OPEQ. करेक्ट. सो EQ म्हणजे हा आहे बरोबर. मी आता थोडंसं इथे खूपच रंगरंग दिसायला लागलेत पण हा EQ चा एरिया आहे बरोबर आणि OQ चा हा एरिया आहे. सो माझा होणारा ट्रायंगल हा असा काहीतरी होणार आहे. म्हणजे मी म्हणू शकते OPEQ बरोबर. आता आपण चेक करूया आपण जे केलंय ते बरोबर आहे की नाही. OPEQ म्हणजे आपला टोटल रेव्हेन्यू आलाय OPEQ. लेट्स मूव्ह फर्दर. बघा बरं आपल्याला दिसतोय का आपण OPEQ काढला होता. आलाय ना आपला OPEQ ॲव्हरेज रेव्हेन्यू इथे वरती. Yes, ma'am. म्हणजे मग आता लॉस काढण्यासाठी आपल्याला टोटल कॉस्ट मायनस टोटल रेव्हेन्यू करायचा आहे. म्हणजेच एरिया OABQ मायनस एरिया OPEQ बरोबर. पुन्हा एकदा मी मागच्या स्लाइडवर जाते आणि तुम्हाला दाखवते. आता बघा मोठा एरिया OABQ मायनस छोटा एरिया OPEQ म्हणजे मला असं म्हणता येईल की या दोघांमध्ये ही एवढीच गॅप उरतीये बरोबर आहे की नाही. आणि ही गॅप म्हणजे आपला लॉस असणार आहे. कोणता एरिया आहे तुम्ही सांगू शकाल मला लॉसचा? करेक्ट. PABE. व्हेरी गुड. सो म्हणजे आपला लॉस किती असणार आहे? PABE. बघा समजायला लागलं की आपल्याला बरोबर ना. म्हणजे आपला लॉस किती Yes, झाला? ma'am. PABE. आता मी ही जरा चित्र रंगवलेली काढून टाकते. तुम्ही हे लिहून घ्या वरचं नीट प्रकारे आणि मी तुम्हाला तोपर्यंत खालचं सांगते. तुम्हाला अटेंडन्स शीट मिळाले सगळ्यांना राईट? Yes, ma'am. So average Yes, ma'am. revenue is less than AC म्हणजे average revenue AR is less than average cost, then the firm is making loss. So अशा वेळी firm ही loss incur करते. So in figure 1.12 will suffer the firm will suffer losses which is PAB. The firm is making loss but covering average variable cost. जर तुम्ही बघितलं तर आपण असंही म्हणू शकतो की APBE असं जरी असेल तरी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट हा जो कर्व आहे ना खालचा तो अजूनही त्या शेडेड एरियाच्या खाली आहे बरोबर आहे की नाही. शेडेड एरियापेक्षा व्हेरिएबल कॉस्ट खाली आहे म्हणजे कमी आहे बरोबर. याचा अर्थ जेवढं काही फर्मचं उत्पादन आहे तरी सुद्धा फर्म व्हेरिएबल कॉस्ट कव्हर करतेय. त्यामुळे आपण असा होप करू शकतो आपण अशी आशा ठेवू शकतो की लॉंग रन मध्ये हे जे लॉस होत आहेत मोठ्या काळामध्ये पुढच्या भविष्य काळात आपण हे लॉस कव्हर करू आणि पुन्हा एकदा सर्वाइव्ह करू शकू. सो लॉंग रन मध्ये इट विल कव्हर द फिक्स्ड कॉस्ट. ऑलरेडी व्हेरिएबल कॉस्ट आपण कव्हर करतोच आहोत. फिक्स्ड कॉस्ट पण लॉंग रन मध्ये कव्हर करू आणि प्रॉफिट मिळवू. प्रॉफिट नाही तरी निदान नॉर्मल प्रॉफिट मिळवू. पण कधी कधी अशी कंडिशन येते जेव्हा शटडाऊन करायची वेळ येते. शटडाऊन पॉइंट इज दॅट वेअर ॲव्हरेज रेव्हेन्यू इज लेस दॅन ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. शटडाऊन हा पॉइंट असा असतो जेव्हा तुमचा ॲव्हरेज रेव्हेन्यू म्हणजेच आपला हा जो इकडचा कर्व दिसतोय ना ॲव्हरेज AR वाला कर्व. AR वाला कर्व जर AVC च्या खाली गेला इथे बघा
एव्हीसी वर आहे आणि एआर कर्व खाली आहे, बरोबर आहे की नाही? अशा वेळी तुम्हाला दिसतोय एव्हीसी हा कर्व, हा एव्हीसीचा कर्व आहे आणि हा जो एव्हीसीचा कर्व आहे तो एआर कर्वच्या वर आहे. याचा अर्थ एआर ॲव्हरेज रेव्हेन्यू इज लेस दॅन ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. म्हणजे तुमची व्हेरिएबल कॉस्ट पण तुमच्या ऑपरेशन मधून कव्हर होत नाहीये. अशा वेळी when the average revenue is less than average variable cost, it will neither cover fixed cost nor a part of variable cost. So firm fixed cost पण कव्हर करत नाहीये आणि व्हेरिएबल कॉस्टचाही कुठला पार्ट कव्हर करत नाहीये. Then the firms can minimize losses up to the total fixed cost only by not producing. So अशा वेळी आपले लॉसेस कव्हर करणं फर्मला तेव्हाच शक्य असतं जेव्हा ती काहीही फर्दर प्रोडक्शन करणार नाही. इट इज देअरफॉर रिगार्डेड ॲज शटडाऊन पॉइंट आणि म्हणून या पॉइंटला शटडाऊन पॉइंट असं म्हटलं जातं. ई पॉइंटलाच. वरची फिगर बघा, काढून घेतलीत तरी चालेल. एक्स ऍक्सिसवर क्वांटिटी, वाय ऍक्सिसवर प्राइस, रेव्हेन्यू, कॉस्ट. एमसी कर्व ई पॉइंट मध्ये कट करतोय, सो एमसी इज इक्वल टू एमआर. ई पॉइंट वरती खालून कट करतोय, सो ई पॉइंट हा आपला इक्विलिब्रियम पॉइंट आहे. जर बघितलं तर एव्हीसी एस पॉइंट वरती, ईच्या करेक्ट वरती एस पॉइंट वरती आहे ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. त्याच्याच वरती स्ट्रेट लाईन मध्ये बी पॉइंट आहे जो ॲव्हरेज कॉस्ट दाखवतोय. ओके. In the above figure 1.13, the firm is in equilibrium where MR is equal to MC at point E. With OQ level of equilibrium output, नेहमीप्रमाणे OQ हे equilibrium output आहे, average revenue EQ आहे आणि average cost BQ आहे. सेम फॉलो केलंय. AC चा जो पॉइंट आहे तिथून Q पर्यंत खाली आलोय आणि AR साठी ॲव्हरेज रेव्हेन्यू साठी E या पॉइंट वरनं खाली आलोय, EQ. ॲव्हरेज कॉस्ट म्हणजे BQ इज ग्रेटर दॅन EQ. जर तुम्ही बघितलं तर हे खूपच लॉजिकल आहे आणि म्हणून मी खरं तर फास्ट जाते, तुम्हाला समजू नये असं वगैरे काही माझा हेतू नाहीये. BQ ही लॉंग आहे ऍज कम्पेअर्ड टू EQ, बरोबर आहे ना? म्हणजेच ॲव्हरेज कॉस्ट ही मोठी आहे ॲव्हरेज रेव्हेन्यू पेक्षा. दिस मीन्स फर्म इज मेकिंग लॉसेस. नाउ वी हॅव टू फाइंड आउट वेदर द फर्म इज कव्हरिंग द व्हेरिएबल कॉस्ट. आणि म्हणून आपल्याला हे फाइंड आउट करायला लागेल की फर्म ऍटलीस्ट व्हेरिएबल कॉस्ट तर कव्हर करते का. आणि त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, त्याच्यासाठी आपल्याला व्हेरिएबल कॉस्ट शोधून काढायला लागेल. सो एस पॉइंट, कारण व्हेरिएबल एव्हीसी ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट कर्व वरती एस पॉइंट वरून क्यू पॉइंट वर पोहोचला तर एस क्यू हा आपला ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट आहे, बरोबर. आणि आपली ॲव्हरेज रेव्हेन्यू मगाशीच बघितलं आपण EQ एवढा आहे. म्हणजे आपण पुन्हा असं म्हणू शकतो की व्हेरिएबल कॉस्ट सुद्धा आपल्या ॲव्हरेज रेव्हेन्यू पेक्षा म्हणजे इन्कम पेक्षा मोठी आहे. आपली व्हेरिएबल कॉस्ट पण कव्हर होत नाहीये जेव्हा आपण प्रोडक्शन करतोय तेव्हा. सिम्पली सेइंग आपली ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट ही ॲव्हरेज रेव्हेन्यू पेक्षा मोठी आहे, विच मीन्स फर्म इज नॉट कव्हरिंग इवन द ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट. दिस फर्म विल नॉट कंटिन्यू इन द मार्केट बट इट विल क्लोज डाऊन. आणि त्यामुळे या फर्मला जेव्हा या पॉइंटला असेल ॲव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट मोठी आहे ई पॉइंट पेक्षा, तेव्हा फर्मला मार्केटमधून एक्झिट करायला लागेल, क्लोज डाऊन करायला लागेल, शटडाऊन करायला लागेल. हेन्स इट इज नोन ॲज द शटडाऊन पॉइंट ऑफ द फर्म. आणि म्हणून या गोष्टीमध्ये किंवा या डायग्राम मध्ये 1.13 मध्ये ह्या पॉइंटला फर्म असेल तर त्याला शटडाऊन पॉइंट असं म्हटलं जातं. तुमच्या लक्षात येतंय हे? नक्की येतंय? व्हेरी गुड. Yes. आज आपण इथेच थांबणार आहोत. उद्या इन द सेन्स पुढच्या आठवड्यापासून आपण हे बघायला सुरुवात करणार आहोत. पण मित्रांनो, जे काही बघताय, जे काही लक्षात येतंय ते प्लीज तुमच्या डोक्यात साठवून ठेवा आणि त्यातलं काहीही लक्षात आलं नाही तरी मला नक्की विचारा. ओके. आज आपण इथेच थांबूया. पुढे तुम्हाला वीकेंड आहे, सो त्याच्यासाठी मज्जा करा. हॅव फन अहेड. आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट वीकेंड मध्ये. ओके. बाय. हॅव फन. Okay, ma'am. पुढच्या वेळी मला नक्की सांगा तुम्ही काय मजा केलीत ते. ओके. आणि तरी ज्यांचे अटेंडन्स लावायचे राहिले त्यांच्यासाठी मी लिंक टाकली. ओके. Okay, ma'am. बाय. हॅव अ नाईस डे अहेड. हॅव अ नाईस वीकेंड अहेड. मजा करा.